नमस्कार. सिनेमाचा दिवस या मालिकेतील आज हा 26वा भाग. कोल्हापूरला मी सांगितलं की दरवेळा संध्याकाळी परत यायचं किंवा सिनेमाचं काम सुरू मुक्काम लॉजवर करायचा. या सगळ्या धावपळीत आणि कोल्हापूरला इन्कम टॅक्सचं काम चालूच राहायचं होतं सिनेमा संपला तरी. त्यामुळे एक विचार केला की कोल्हापूरला एक फ्लॅट घ्यावा. खरं तर तो विचाराचं बीज माझ्या मनात पेरलं ते तेव्हा आमच्या कोल्हापूरला एक असिस्टंट कमिशनर होते, इन्स्पेक्टर असिस्टंट कमिशनर सुधाकर वर्मा म्हणून काश्मीरमधले होते. ते मला म्हणायचे दरवेळा तुम्ही ये जा करता, धावपळ कशाला करता, इथे एक फ्लॅट घ्या, गुंतवणूक म्हणूनही होईल आणि तुम्हाला राहायलाही होईल. आणि कोल्हापूरला माझ्या ओळखी आहेत, चांगला तुम्हाला चांगला बिल्डर मी गाठून देऊ शकेन. मला दोन्हीचा विचार तो पटला आणि वर्मा साहेबांनीच पुढाकार घेऊन कोल्हापूरचे भगवानदास चुट्टानी म्हणून सुपर स्पीड बिल्डर्स होते, त्यांच्यानी माझी गाठ घालून दिली. आमचा व्यवहार ठरला आणि तो राजारामपूरच्या 6व्या गल्लीमध्ये कमलकुंज अपार्टमेंट त्याची स्कीम होत होती. तिथं फ्लॅट मी दुसऱ्या मजल्यावर घ्यायचं ठरलं. छोटासा फ्लॅट, त्या स्टुडिओ फ्लॅट म्हणतात तसा, 500 स्क्वेअर फुटाचा. अर्थात सुधाकर वर्मानी ती सगळी जबाबदारी घेतली. म्हणजे मला फक्त नाही तर तुम्ही अशाच्या या शेड्यूलप्रमाणे पैसे द्या, फ्लॅटचं काम उत्तम होतं आहे ना हे मी बघीन. आणि खरोखरीच एक वर्षा-2 वर्षामध्ये, वर्षा-2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्येच तो फ्लॅट पूर्ण झाला. नशिबांचं आमचं शूटिंग संपता तो फ्लॅट आमच्या ताब्यातही आलेला होता. खरं नशिबांचं शूटिंग सुरू होता तो ताब्यात आलेला होता. आणि मागे मी जो उल्लेख केला ना की अंबाबाईची गाणी आम्ही सेट केली, तर ती जेव्हा केली तेव्हा त्या फ्लॅटवर आम्ही सुधीर मोगे आम्ही मुक्कामाला गेलो होतो. साधा फ्लॅट, म्हणजे काही सतरंजीच होती तेव्हा, त्याच्यावर झोपून मुक्काम केला होता आम्ही. त्या फ्लॅटच्या वास्तुशांतीला चंद्रकांत मांडे स्वतः आले ते. आणि तो दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे 2 जिने चढून त्यांना यायला लागलं. थोडे दमले, बसले खुर्चीत. ते म्हणले माझं अभिनंदन तर केलं, त्यांनी आशीर्वाद दिला आणि मला म्हणले बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेतलं आहे तुम्ही, तुम्हाला आत्ता नाही कळणार, नंतर कळेल. आणि गोष्ट खरी आता 75 झाली की मलाही कळायला लागलं की 2 जिने चढायला नको वाटतं म्हणून. पण आता पुढं नंतर असं झालं की इन्कम टॅक्सचं कोल्हापूरचं आमचं ज्युरिडिक्शन होतं, ते आता पुण्याला ट्रान्सफर झाल्यानंतर सिनेमा आणखीन त्यानंतर 3-4 मी केले, पण नंतर सिनेमाही थांबवले. मग तो फ्लॅटला कधीतरी वर्षातनं 1-2दा जायचं असं झालं. आणि अगदी नुकता तो फ्लॅट मी एका माणसाला विकायचं ठरवलं आणि ते व्यवहार लवकर पूर्ण होईल. पण त्या फ्लॅटमध्ये आम्हाला शांतता लावायची. सर्व मोठे कलाकार वैद्यसाहेबांच्या सकट, सुबल्ला सकट त्या फ्लॅटमध्ये आलेत, लक्षासकट आलेत आणि गप्पा गोष्टी तिथे रंगलेल्या आहेत, बैफली रंगलेल्या आहेत. इन्कम टॅक्समधले आमचे अनेक वरिष्ठ अधिकारी त्या फ्लॅटवर येऊन गेले. एखादी वस्तू आपल्याला लागते अशा तऱ्हेचा तो राजारामपुरीला फ्लॅट. राजारामपुरी 6वी गल्ली म्हणजे पुणेकरांना डेक्कन जिमखान्यावर असल्यासारखंच ते कोल्हापुरातलं स्थान आहे. एनिवे, तर त्या निमित्तानं ती गुंतवणूक होऊन गेली आणि सोयीस्करही झाला. तर या शेड्यूलच्या वेळेला तो उपयोगी पडला. पावसाच्या व्यत्ययाच्या काळात सकाळी उठलो की फ्लॅटमधून प्रथम आभाळ पाहायचे व काळे ढग कमी दिसले की दिलासा वाटायचा. ही गोष्ट अजूनही मला आठवते. ठरल्याप्रमाणे सर्व शूटिंग सुरळीतपणे पूर्ण झाले. स्टुडिओतून बाहेर पडताना एका ज्येष्ठ अभिनेत्रीने अशोक पाटील यांना सिनेमात वापरलेला शालू देण्याची विनंती केली. पुण्यात एक फोटो सेशन आहे माझं, त्यात तो मी घालीन आणि नंतर परत करीन असं त्या म्हणाल्या. अशोक पाटील आमचा तयार. त्यांनी नकार दिला, कारण तो शालू तो म्हणला कंटिन्युटीतला आहे, परत काही रिशूट करावं लागलं तर तो लागणार होता. त्या बाई खूप रागवल्या. अखंड तांडव सुरू केल्यावर अशोक पाटील म्हणला, तुम्ही गोडबोले साहेबांना विचारा, ते म्हणाले तर मी लगेच देतो. बाई त्याला घेऊनच माझ्याकडे आले आणि आपले म्हणणे तावातावाने सांगू लागल्या. अशोकने त्यापूर्वी अशी वस्तू नेऊन परत न देण्याची असलेली त्यांची सवय मला सांगून ठेवली होती. त्यामुळे मीही नम्रपणे पण नकारच दिला. फार तर रिलीजनंतर तुम्हाला तो कायमचा देईन, मीच भेट म्हणून द्यायला सांगितले. माझा नकार ऐकून बाई रागातच टकटक करीत आपले सँडल वाजवत निघाल्यावर इतका वेळ गप्प बसलेले अशोक पाटील त्याला थांबवले आणि म्हणाला, ताई, तुमच्या पायातले सँडल्सच्या कंपनीच्या प्रॉपर्टीतले कंटिन्युटीचेच आहेत, तेव्हा प्लीज जाताना ते रेसमनकडे जमा करा आणि तुमचे सँडल्स घालून जा. त्या शेवटच्या दिवशी शालिनी स्टुडिओत छोटासा समारंभ करून तंत्रज्ञ व सर्व युनिटचा मी आमच्या प्रथेप्रमाणे भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि आभारी मानले.
यावेळी बी आर चोप्रा यांच्या महाभारत या महामालिकेत श्रीकृष्णाच्या मुख्य भूमिकेसाठी नितीश भारद्वाजची निवड व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे त्याला सर्वांनी मनापासून खास शुभेच्छा दिल्या. सर्वांनाच नशिबात उत्तम यशस्वी होणार असा विश्वास वाटत होता. त्यामुळे माझ्यासह सगळेच जण खुशीत होते. पहिल्या सत्रातील संकलन पूर्ण झालेच होते. त्यामुळे या सत्रातील संकलन सुद्धा झपाट्याने पूर्ण झाले. वैद्यसाहेब स्वतः दिग्दर्शक आणि त्यांचे असिस्टंटच संकलक असल्याने मुळातच आमचे काम काटेकोरपणे झाले होते. काटछाडीला फारसा वावच त्यांनी ठेवला नव्हता. संकलन पूर्ण होता तर मुंबईला गेलो. वैद्यसाहेब माझ्या येण्याची वाटच पाहत होते. त्यांनी पहिल्या शेड्यूलमधील खर्चाचा हिशोब मागे दिला होता आणि दुसऱ्या शेड्यूलचाही पूर्ण करून ठेवला होता. सर्व व्हाउचर्स, चेकबुकाचे काउंटर फाईल्स वगैरेचा मोठा गठरा व एकूण हिशोबाचा तक्ता माझ्या स्वयंकडून त्यांनी खुश केले आणि म्हणाले, गोडबोले साहेब, मी संकलक म्हणून, दिग्दर्शक म्हणून खूप चित्रपट केले, पण इतका विश्वास टाकणारा तुमच्यासारखा निर्माता कधी पाहिला नाही. पैसे सांभाळणे, हिशोब लिहून ठेवणे असल्या आयुष्यात कधी केले नाही. अहो, या 4 महिन्यात मी जेवढे चेक सोडले तेवढे गेल्या 40 वर्षात मिळूनसुद्धा सोडले नाहीत. पण तुमच्या बँकेची सगळी माणसं चांगली आहेत, कधीही त्रास झाला नाही. आता हे सगळं तुमच्या स्वाधीन केलं म्हणजे माझं टेन्शन संपेल. मी म्हटलं, अहो, परिस्थिती उलटी आहे. तुमच्यासारखे सज्जनच फार दुर्मिळ आहे. तुम्ही होतात म्हणून तर मी दुसरा सिनेमा काढण्याच्या फंदात पडलो. तुम्ही दिग्दर्शक संकलक तर आहातच, पण या सिनेमात तुम्ही माझी म्हणजे निर्मात्याची भूमिका पार पडलीत म्हणून खरं तर मीच तुमचा ऋणी आहे. यावेळी डबिंग वरळीच्या करिअर्स टाऊन स्टुडिओत होते. त्याचे मॅनेजर कमलाकर देसाईंशी त्या काळात चांगली मैत्री झाली. तेथे रेकॉर्डिस्ट प्रशांत पाताडे फार मस्त माणूस होता. आता खरं यांची माझी परत म्हणजे देसाईंची गाठ पडली, पण प्रशांतची परत आयुष्यात गाठी पडली नाही. सदैव हसतमुख आणि उत्साही, त्याच्या चेष्टामस्करीने कलाकारही प्रसन्न असायचे आणि एरवी कंटाळवाणे वाटणारे डबिंगचे काम मजेत उरकले जायचे. नितीश भारद्वाज, आशा काळे, उषा नाडकर्णी, प्रिया अरुण, अलका कुबल हे डबिंगला रुळलेले होते. पण मोहन जोशी आणि राहुल सोलापूरकर यांनी हे तंत्र फटकन आत्मसात केले. चंदू पारखेचे बेवड्याचे पात्र होते. तो म्हणाला की करेक्ट आवाज लागायला पाहिजे तर खरंच ठर्रा मारून डबिंगला जायला हवं आणि आम्ही सगळेच हसायला लागलो. कोणीतरी बहुधा प्रशांत पाताडे त्याला म्हणाला, चंदूजी, आप पिए बगैर पिए जैसा डबिंग परफेक्ट करते हो, मगर जब पीते हो तो आपकी जुबान बिन पिए जैसी चलती है. यावर चंदू यासनात सामील झाला. सर्वांचे डबिंग पूर्ण झाले, पण लक्ष खूप बिझी असल्याने त्याची डेट लवकर मिळेना. शेवटी कंटाळून वैद्यसाहेबांनी मला फोन करायला लावला. मी फोन केल्यावर लक्ष म्हणाला, गोडबोले साहेब, मी खरंच शूटिंगमध्ये खूप अडकलो हो. त्यातून हिंदी सिनेमाकरता लांब लांब शूटिंगला जातोय, कधी काश्मीर तर कधी मद्रास. पण मी एक करतो, पुढच्या आठवड्यात एका दिवसाची सकाळ काढतो आणि माझे सर्व डबिंग पूर्ण करतो. तुम्ही देसाई म्हणजे कमलाकर देसाई आणि पाताड्याला सांगून ठेवा. मी ती तारीख व वेळ त्यांच्याशी बोलून फिक्स करतो. वैद्यसाहेब, तुम्ही कुणी आला नाही तरी चालेल, माझं काम मी पूर्ण करेन. लक्षावर सर्वजण का प्रेम करतात हे मला तेव्हा कळले. कारण खरोखरच तो एक दिवस सकाळी येऊन सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सर्व डबिंग पूर्ण करून येऊन गेला. हा चित्रपट मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना अर्पण करणार होतो, कारण मधल्या काळात त्यांनी या जगातून एक्झिट घेतली होती. वैद्यसाहेबांनी कांचन घाणेकर यांना भेटून विनंती केल्यावर त्यांनी डॉक्टरांचा एक छान फोटो दिला आणि मग त्याची अर्पणपत्रिका, तो फोटो आणि खाली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना प्रेमादरपूर्वक अर्पण अरुण गोडबोले अशी स्लाईड आम्ही करून घेतली. तीच माझी डॉक्टरांना मनोमन आदरांजली होती. साऊंड इफेक्ट्स व पार्श्वसंगीत रमाकांत दाभोळकर यांनी पूर्ण केले आणि अण्णासाहेब देऊळगावकरांच्या हस्ते निगेटिव्ह कटिंगचा मुहूर्त होऊन यथावकाश प्रिंटचेही काम होऊन फर्स्ट प्रिंट तयार झाली. त्याची ट्रायल बॉम्बे लॅबमध्येच ठरवल्यावर करपर्तीच्या आंदोलन समितीलाही त्यासाठी निमंत्रित केले. बहुतेक सर्व कलाकार, पत्रकार आणि नेहमीप्रमाणे आमचे सातारचे तांदुळे मित्रमंडळी त्याला उपस्थित होते. एवढेच नव्हे तर बाबा भांडारांचा मुलगा शरद व इतर वितरकही अण्णासाहेबांच्या परिचयामुळे आले होते. नितीन दातार आणि उदय लाडसुद्धा आले होते. सर्वांनाच सिनेमा अतिशय आवडला. रात्री प्रेस पार्टीतील सर्वच पत्रकारांनी भरभरून दाद दिली. शरद गुर्जरने मला मुद्दाम बाजूला बोलून अभिनंदन केले आणि म्हटले, पहिला ठीकठाक चालून तू धाडसाने उत्तम चित्रपट बनवलास याचा मला सातारकर म्हणून विशेष आनंद आहे. हा नक्की सुपरहिट होणार आणि पुरस्कारही मिळणार.
मी त्याचे आभार मानताना त्याला म्हटलं, अरे मी आता आम्ही अरे तुरेवर आलो होतो तोपर्यंत, अरे तुम्ही नेहमी नटनटांचे फोटो छापता, मुलाखती छापता, पण खरे धाडस करणाऱ्या निर्मात्याचा फोटो मात्र छापत नाही. यावेळी परीक्षण लिहिताना किंवा त्यापूर्वी तू त्यात माझा निर्माता म्हणून फोटो छापलाच पाहिजेस. त्यावर त्याने अरे असे कधीच नसते वगैरे सांगितले, पण तरीही प्रयत्न करतो म्हणून सांगून माझा फोटो मागून घेतला. शरद गुरुजे म्हटल्याप्रमाणे लोकसत्ताला ट्रायलची बातमी, माझी मुलाखत असा जवळजवळ 2 कॉलम मजकूर माझ्या फोटोसह प्रसिद्ध केला. सिनेमाच्या बातमीबरोबर निर्मात्याचा फोटो प्रसिद्ध झाल्याचे ते पहिलेच आणि बहुधा एकमेव उदाहरण आहे. 2 वर्षापूर्वी शरदचे निधन झाल्यावर त्याच्या बहिणीचे पत्र आले. तिला त्याच्या सामानात माझा तो फोटो मिळाला होता. तिने तो मला पत्रासोबत परत पाठवला होता. मी त्याने आभाराचे पत्र पाठवताना माझ्या मनात ही जुनी स्नेहमय आठवणसुद्धा जागी झाली. या सर्व कौतुकाची वार्ता सिनेसृष्टीत वेगाने पसरली आणि वेगवेगळ्या राईट्ससंबंधी ऑफर्स येऊ लागल्या. शरद भांडाराकडे अण्णासाहेब मला घेऊन गेले व आम्ही 16 mm व व्हिडिओचे राईट्स त्यांना देऊन घसघशीत रक्कम घेऊन आलो. सोलापूर, बेळगाव, कोल्हापूर येथील थिएटर मालकांनी ॲडव्हान्स दिला. शरद भांडारनी मुंबई महानगरचे वितरण घेतले. म्हणजे सेन्सॉर होण्यापूर्वीच अशी नशिबांची प्रचंड हवा झाली होती. अशी हवा भल्या भल्यांच्या डोक्यात चढते म्हणतात, त्याचा अनुभव मला स्वतःलाच आला. आपण भयंकरच सुपर डुपर हिट सिनेमा निर्माण केला आहे हे भूत माझ्या डोक्यावर स्वार झाले. अजून न मिळालेल्या त्या यशाची मला जणू धुंदीच चढली म्हणा ना. विदर्भासाठी एका वितरकाने 3 लाख MG ऑफर केले. म्हणजे त्याने 3 लाख रुपये द्यायचे, वितरण करायचे. त्याचे कमिशन जाऊन 3 लाखाहून कमी उत्पन्न झाले तरी तो तोडला त्याचाच. पण जर 3 लाखाहून जास्त झाले तर त्या जादा रकमेतील अर्धा वाटा माझाच. आता खरं तर हा व्यवहार उत्तम होता, पण डोक्यात ती धुंदी गेलेली ती ना की आपण सुपर डुपर सिनेमा केला आहे. पण मी 5 लाखावर अडून बसलो आणि तो व्यवहार मोडला. पायाशी आलेल्या लक्ष्मीला मी नाकारले होते. अर्थात हे आत्ता उमगते तेव्हा आपलीच ऑफर कशी योग्य होती असेच वाटत होते. सेन्सॉरने फक्त एक वाक्य कापायला लावून सर्टिफिकेट दिले. तो कट आम्ही मान्य केला, पण ते वाक्य काय होते हे सांगायचा मोह मला आवडत नाही. ते वाक्य चंदू पारखीच्या तोंडी होते. नितीशने अलकाला लग्नाला नकार दिल्यावर चंदू म्हणतो, तो बामणाचा पोरगा गेला ना शेवटी जातीवर. आम्ही परीक्षण समितीला सांगितले की ते लिहिणारा लेखक, बोलणारा नट, निर्माता, दिग्दर्शक आम्ही सर्वजण ब्राह्मण आहोत. आम्हाला ते वाक्य खटकत नाही, कारण हल्ली जातीवरून नावे ठेवण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे ते वाक्य असू दे. पण त्यांनी ते न ऐकल्यावर आले सेन्सॉरच्या मना, तेथे कोणाचे चालेन असे म्हणत आम्ही तो कट मान्य केला आणि 16 डिसेंबर 1988ला सेन्सॉर सर्टिफिकेट घेतले. अण्णासाहेबांना असे यश पूर्वी प्रत्यक्ष मिळाले होते, पण तेही या हवेत उंच इमले बांधत होते. त्यांनी प्रदर्शनाची सर्व सूत्रे हातात घेऊन पुण्यातच प्रीमियर करू म्हणजे सर्वत्र प्रसिद्ध होते असा निर्णय घेतला. खरं तर यावेळेला अण्णासाहेबांनी सर्व सूत्रच आपल्या हातात घेतली ती. आणि अर्थात मी काही त्याला विरोध करत नव्हतो, कारण त्यांना माझ्यापेक्षा खूपच जास्त अनुभव होता आणि अनेक चित्रपट त्यांनी काढले, ते लिहिले, ते रिलीज केले. ते प्रभातच्या पैसाहेबांनी नेहमीप्रमाणे चाल ढकलत चालू असल्याने अण्णासाहेबांनी विजय टॉकीज ठरवले. शुक्रवारी गुरुवारी 2 डिसेंबरला म्हणजे दत्ताच्या वारी तो लावायचा व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सातारला राधिकाला लावायचे ठरले. पुण्यातील प्रसिद्धीचे काम बाळासाहेब सरपोतदार पाहणार होते आणि प्रीमियरनंतर रात्री रविराज हॉटेलवर 30 जणांची प्रेस पार्टी ठेवली होती. पुण्यात पेपर पब्लिसिटी चालू झाली. सर्व उत्तम करायचे म्हणून गुरुजी बंधूंच्याकडून बॅनर्स करून घेतले. ते थिएटरवर लागले. अण्णासाहेबांच्या प्रथेप्रमाणे 2 प्रिंट लॅबमधून बाहेर काढून आधी सिद्धिविनायक व मग हाजी अली दर्गा येथे पूजा करून मग त्या पुण्याला आल्या. त्यातील एक पुण्यात व दुसरी सातारला लागणार होती. पुण्यातील माझे नातेवाईक, मित्र यांच्याबरोबरच अण्णासाहेब, त्यांचे स्नेही व सिने इंडस्ट्रीतील सर्वांना प्रीमियरच्या 6च्या शोला बोलावले होते. मी सकाळी सातारहून गंगा लॉजवर पोहोचलो तर अण्णासाहेबांच्या ऑफिसमध्ये लगीनगाई चालू होती. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अण्णासाहेब 6च्या शोला व रात्री पार्टीला यायचे निमंत्रण देत होते. येणारे कलाकार, त्यांचे मित्र या सर्वांनाही असेच निमंत्रण चालू होते. ते बघताना माझे हवेत गेलेले डोके परत जमिनीवर यायला लागले. 30 जणांची पार्टीची व्यवस्था होती.
तो आकडा माझ्यामध्ये 40, 60, 70पर्यंत वाढत होता. पण म्हटलं ठीक आहे, एकदाच खर्च होते आणि पुन्हा सुपरहिट सिनेमा आहे ना. 3चा शो जवळजवळ 80% भरला, म्हणजे हाऊसफुल नव्हताच. 6च्या शोला निमंत्रित वगैरे म्हणून हाऊसफुल झाला. अधिक कौतुकांक नसल्याने येणाऱ्या कलाकारांना मी पुष्पगुच्छ देत होतो, तर येणाऱ्या निमंत्रणापैकी काही मला शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ देतोय. ही देवघेव संपून सिनेमा सुरू झाला, पण म्हणावा असा रिस्पॉन्स मिळेना. माझ्या डोळ्यात तर तुझे मन दिसतंय हे आमच्या मताने सुरेख गाणे सुरू झाल्यावर तर आता इंटरव्हल येईल असे म्हणून 30-40 प्रेक्षक बाहेरच पडले. पण नंतर रिस्पॉन्स येऊ लागल्यावर थोडा दिलासा आला. शो संपल्यावर मात्र सर्वांनी आवडल्याचे सांगितले. सिनेक्षेत्रातील अनेकांनी दर्जेदार प्रभात परंपरेतील सिनेमा सिल्व्हर ज्युबिली नक्की करणार असे कौतुक केले. माझ्या प्रतिप्रमाणे त्या दिवशी सिनेमाच्या सर्वांचे पेमेंट सर्व पूर्ण झालं देऊन कुणाची एक पैसासुद्धा बाकी नव्हतं. म्हणजे सिनेमाच्या चालण्यावरती कुणाचे पैसे देऊ असं काही परिस्थिती नव्हती. तिथून रविराजवर जाण्यापूर्वी मी खिशातील पैसे बघितले आणि घरी जाऊन आणखी रक्कम बरोबर घेतली. पार्टीच्या खर्चाच्या अंदाजाने मी आधी ठेवलेले पुरणार नाहीत असे वाटायला लागल्याने जादा कुमक गरजेची होती. रविराजच्या टेरेसवर अक्षरशः तुफान गर्दी झाली होती. त्यातच माझा प्रेसचा इंटरव्ह्यू, प्रत्येकाशी थोड्या गप्पा चालू होत्या. पण नजर मात्र माझी एकूण उपस्थित माणसांच्या संख्येचा अंदाज घेत होती. त्याप्रमाणे पूर्वरंगाची ऑर्डर मी वाढवत नेली होती आणि जेवणाची ऑर्डर 30वरून 50-60 करत 90पर्यंत सांगितली. तेथील मॅनेजर म्हणाले, साहेब माणसं 100वरून जास्त दिसत आहेत, तर 100 जणांची ऑर्डर करतो म्हणजे माणसं थोडी वाढली तरी भागेल. मला होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता. पूर्वरंग सविस्तर आटोपून काही मंडळी जेवणाकडे वळली, काही पूर्वरंगातच रंगली आणि नंतर जेवणाकडे गेली आणि नंतर हळूहळू पांगूही लागली. अगदी शेवटी मी, माझा मित्र श्रीराम गोगटे आणि अण्णासाहेबांचे दोन्ही जय विजय म्हणजे विजय जोशी आणि मुकुंद चितळे एवढेच उरल्यावर आम्ही जेवणाकडे वळलो. तिथे फक्त थोडा व्हेज पुलाव, दाल फ्राय व 2-3 रोट्या शिल्लक होत्या. त्यातच आम्ही 2 घास खाऊन भागवल्याशिवाय पर्याय नव्हता. मॅनेजरला विचारले तर तो म्हणाला, साहेब तुम्ही 4 एकूण 127 माणसं झाली, मग मी तरी काय करणार. त्याचे बरोबरच होते आणि मी तरी त्यावेळी काय करू शकतो. मी फक्त जोशी आणि चितळ्यांना वैतावून म्हटलं, यापुढे अण्णासाहेब देऊळगावांच्याबरोबर मी कधीही काम करणार नाही. ते दोघेही उडालेच आणि म्हणाले, एवढा सुपरहिट पिक्चर झाल्यावर तुम्ही असं कसे म्हणताय. यावर मी माझ्या निर्णयावर ठाम असल्यास सांगितले. माझ्या मनात आता किती बिल येते याची धाकधूक सुरू झाली. नंतर बरोबर घेतलेले पैसे कमी पडले असते तर नामुष्कीची वेळ आली असती. पण सुदैव एवढेच की माझे सर्व खिसे झाल्यावर ते 14,000चे बिल जेमतेम पुरे झाले आणि इज्जत बचावली. मराठी सिनेसृष्टीत ती बहुधा त्या काळातील सर्वात खर्चिक झालेली हाऊसफुलची पार्टी असावी असं मला वाटते. काय काय अनुभव असतात ते असे कधीतरी येत असतात, पण आलेले मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणजे त्या दिवशी तर मला असं वाटत होतं की हे सगळं जर कमी पडलं तर रविराजला काही मी नेहमी जाणारा नव्हतो. तेव्हा काही आपल्या अंगठी ठेवायला लागती काय, किंवा रात्री फोन करून कुणाला ते मित्राला उठवून पैसे घेऊन बोलवायला लागलं असतं काय, असा तो किस्सा. आता यापुढे नशिबांचा पुढचा प्रवास कसा झाला ते आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत नमस्कार.